आदी शक्ती मुक्ताबाई की जय. आज तुकाराम महाराजांच्या प्रमाणावर एक छोटीशी कथा आहे. कलियुगी कवित्व कलकी पाषांड कुशळे भांड बहु झाले. कलियुगी म्हणजे कलियुगी कवित्व म्हणजे कलियुगात कवित्व करणारे वक्ते एवढे झाले खूपच. आणि ते असे कवित्व करतात की लोकांना असं अंतःकरणाला ते स्पर्श होते त्याचा, आणि ते अंतःकरणाला छेदून जाते. एवढं मस्त पटवून सांगतात, आणि ते जे सांगतात ते करण्याची त्यांच्यावर बारी आली की ते असे कुशळ करून भांडणं करून मोकळे होऊन जातात. आता याच्यावर तुम्हाला थोडी छोटीशी कथा सांगतो. एक महाराज असतात. ते महाराज अशी कथा सांगत असतात एका गावात. मग ज्ञानेश्वरी पारायण असते. मग ते पारायण करत असतात, आणि एक दिवस एक माणूस येत नाही. पारायण चालू असते आणि एक दिवस एक माणूस येत नाही. मग ते महाराज एवढे बेकार असतात, दिवसा कथा सांगतात, ज्ञानेश्वरी पारायण करतात आणि रात्री चोरी करतात. मग असेच ते पारायण सांगतात. पारायण झालं की एक दिवस एक माणूस येत नसते. मग हे दुसरे काय कथा सांगणं झाली की चोरी करायला जातात. चोरी करायला गेले, मग हे जातात, हे आणि यांचा मुलगा हे जातात. मग यांचा मुलगा हे जातात. मग यांच्या मुलाला हे वावर हिंडून येतात आणि यांचा मुलगा कापतो. मग हे पाहतात किंवा वावरावाला आला. मग तो वावरावाला येते. मग हे अगोदर समजतात यांच्या मुलाला की हा आला, तू सावधान राहू. मग तो वावरावाला येते. ते महाराज तुम्ही येतं. महाराज म्हणतात हा आलतो असंच. मग ते असंच आलतो म्हणून असं चक्कर मारायला. हा ना महाराज, माय बी जायला झालं म्हणत कालदी पारायणात. तो कालदी म्हणजे अगोदर दिवशी पारायणात येईल नसते तो. मग ते म्हणतात हा राजू माझी बी कालदी महाराज पारायणात येणं झालं. काल तुम्ही पारायण आलते नाही, पारायणात नाही आलो तुम्ही. जाऊ द्या, मग तुम्हाला पारायण सांगतो जेवढं होईल तेवढं पाहून घेऊन जसं बसा. आपण बसतो की बसता तुम्ही जसे पारायण सांगतो जेवढं होईल तेवढं टाइम झाला की चाललं जाईल. मी बी घरी तर कोण चाललं जाऊ. मग ते म्हणतात वा महाराज आमचं परम भाग्य, तुम्ही जर सांगसान तर परम भाग्य. मग ते बसतात खाली. मग तो महाराज म्हणते आपण पहिले मंगल म्हणू. मग ते महाराज मंगल म्हणायला ते अरे बाळ नीलकंठा. तो मंगल म्हणते, पण तो मंगल म्हणजे मंगल मुळातच नसते. ते सगळं त्या मुलाला सगळं सांगणं असते की बा असं असं कर तसं कर, हे ओळखून आलं पाहिजे. मग सांगते अरे बाळ नीलकंठा नको करू तसं फसा. म्हणजे अरे नीलकंठा, त्याच्या पोराचं नाव असते नीलकंठ. तो अंदर ऊसात ऊस कापत असते. मग तो जसं फसा करते असं फटफट कापते किंवा वावरावाला मग तो फटफट कापते. मग तो आवाज येते धसपस. मग आवाज जर आला तो वावरावाला आज जाईन मग उसात अंदर बघायला, म्हणून तो अंदर जाते. तो अंदर नाही जात. तो महाराज म्हणते अरे बाळ नीलकंठा नको करू धसपसा, शेंडी दिसे खाली बसा. मग तो कापायला लागते. आणि मग त्या बाप म्हणते अरे बाळ नीलकंठा नको करू धसपसा. मग धसपसा त्याला समजते धसपसा निघाल. मग तो उपच्या उभा राहते. मग तो उभा राहिला किती शेंडी दिसते. त्याचे कसे दिसतात तर म्हणते शेंडी दिसे खाली बसा. मग त्याला वाटते हा आता कापून चालला जाईल मग 2-3 धांडे घेऊन. मग तो करते दशम तुला दशम मला, दशम घरच्या कामिनीला. तर म्हणते 10 धांडे मले आणि 10 धांडे तुला घे. आणि कामिनी म्हणजे त्यांची घरची पत्नी असते त्या महाराजची. दशम त्याच्या आईला, त्या महाराजच्या पत्नीला त्या मुलाच्या आईला 10 धांडे. म्हणजे 10 धांडे आले, 10 धांड्याच्या मुलाले आणि 10 धांड्याच्या पत्नीले, असे 30 धांडे. असं तो सांगते की बा दशम तुला दशम मला, दशम घरच्या कामिनीला, पंचचे दुखाला शेंडा बुळकरे डोक्याला. तो म्हणते किंवा पंच आपल्यालाच 10 घे, आपल्याला 10 घे, आणि जे अजून आपले जे तुझे लहान भाऊ आहेत त्याला 5-5 घे. आणि एवढे उसाचे धांडे घेतले की मग तू ते टेडकं त्याचे खालचे शेंडा बुळूक जे असेल ते त्याचाच फोड देईन. ते फोड देईन ना तो. मग त्याचा बाप म्हणते शेंडा बुळूक रेडू केला, म्हणजे त्या वारवाल्याला शेक नाही झाला पाहिजे किंवा आलते आपल्या वारात चोरी केली असं तसं. मग तो म्हणते शेंडा बुळूक आपल्या रेडू केला घे घरी. मग तो ते उचलते आणि धकते. मग याला वाटते हा धकेला इकडे येईल, इकडून येईल.
मग आपल्याला पकडून घेईन हा बुवा तो करते. अरे बाळ निळकंठा नको करू धसपसा, शेंडी दिसे खाली बसा. दशम तुला दशम मला, दशम घरच्या कामी निघा. पंच पंचचे दुखाला, शेंडा बुळकरे डुक्याला. दक्षिण दिशे पलायनम, म्हणजे दक्षिण दिशे पलायनम म्हणजे तू इकडून नको येऊ, तू तिकडूनच चालला जाय, याला दिसता नाही पाहिजे. मग ते महाराज गंमत, तो धकून जाते पोरगा तिकून. महाराज गंमत डोळे लावतात आणि मग ते महाराज डोळे लावले की जो बा खाली बसेल असते वावरावाला, तो गप्पन खिशात हात घालते आणि 200 नोट ठेवून देते महाराजच्या बळी. मग महाराज म्हणतात नाही राहू द्या. मग महाराज डोळे गिळे उघडतात. मग महाराज म्हणतात नाही राहू द्या कशाला. नाही महाराज नाही महाराज, तुम्ही महाराज एवढं वावरात तुम्ही मला सांगितलं. मग आता बाकीची कथा मग सांग म्हणा, आता टाईम झाला आम्हाला घरी जायला की नसतं तसं. मग ते घर जायला धरतात महाराज 200 रुपये घेऊन. तेवढ्यात हा वावरावाला अजून 2-3 धांडे महाराजच्या हाती देऊन दिले. ते पहिलेच 40 धांडे, 10 याचे, 10 याच्या पोराचे, 10 याच्या बायकोचे आणि डबल ते लहान लहान पोराचे 5-5. ते बी शेंडा बुडूक सहित सगळे घेऊन जाते तो. ते 40 धांडे असे, हे 5-6 धांडे देते महाराज. असे 45-46 धांडे तो घेऊन जाते महाराज. असं खुशी वाटते ना मस्त बा. ते वावरावाला आला, हे चोरी करायला गेले, वावरावाला आला, त्यांनी माहीत पडू दिलं काय नाही. कुशळतेनं बरोबर हँडल केलं महाराजनं. ते कुशळतेनं मस्त हँडल केलं आणि काही माहीत बी पडू नाही दिलं. असे या कलियुगात कवित्व करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कलियुगी कवित्व करीती पाषांड, कुशळ हे भांड बहु झाले. आदी शक्ती मुक्ताबाई की जय.